हॅलो. तर आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज एक आपण नवीन डिश बनवतो आहे. माझी रेसिपी तुम्ही बघतच असाल. आज एक स्वीट डिश आहे. तर चला तर मग आपण बघूया रेसिपी कशी आहे काय आहे ते. मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते. रेसिपीचं मी नाव नाही सांगणार आहे आज. डायरेक्ट तुम्हाला दाखवते रेसिपी काय आहे. चला तर मग बघूया. आपण इथे आता घेतलं आहे रेसिपीसाठी साहित्य. तर आपली स्वीट डिशचं नाव आहे रसमलाई. आज आपण रसमलाई बनवणार आहे. तर जे जे साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. लिंबाचा ज्यूस घेतलेला आहे. थोडासा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, 2 चमचे असेल. आणि इथे साखर घेतलेली आहे 1 वाटी. इथे बदाम चॉप करून घेतले. इथे पिस्ता चॉप करून घेतले. इथे वेलचीची पूड आहे. आणि हा फूड कलर आहे, येलो फूड कलर. आणि इथे ऑलरेडी मी 1 लिटरचं दूध इथे बॉईल करून घेतलेलं आहे. आता हे आपलं दूध बॉईल झालेलं आहे. आणि आता आपल्याला रसमलाईसाठी रसगुल्ले बनवून घ्यायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे दूध थोडासा लिंबाचा रस टाकून फाडून घ्यायचं आहे दूध. तर त्याचं आपल्याला पनीर बनवायचं आहे. तर बघूया आपण. आता इथे बघू शकता आपलं दूध बॉईल झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण हा लिंबाचा रस घालूया. हे हळूहळू दूध फाटेल. तुम्ही विनेगरही वापरू शकता दूध फाडण्यासाठी. इथे मी लिंबाचा रस वापरलेला आहे. बघू शकता इथे आपलं दूध फाटलेलं आहे. आता आपण हे असं एक बाउल घेऊन त्याच्यात असा एक स्वच्छ सुती कपडा टाकायचा आणि आपल्याला तर हे गाळून घ्यायचं आहे. आणि आपण ह्याच्यात लिंबू टाकला असल्यामुळे आपण गाळून घेतल्यावर त्याच्यावर ते चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्याने. चला तर मग बघूया. बघू शकता तुम्ही, मी आता ह्याच्यातलं पाणी सगळं गाळून घेणार आहे. आणि नंतर त्याच्यात आपलं साधं पाणी, स्वच्छ पाणी टाकून ते धुवून घेणार आहे. म्हणजे आपलं जो लिंबाची चव आहे ती निघून जाईल ह्याच्यातून. बघू शकताय मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आपण आता ह्याच्यात साधं पाणी घालून धुवून घेऊया ह्याला चांगल्या प्रकारे. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जे लिंबाचा आंबटपणा आहे तो निघून जाईल. बघू शकताय हे मी 4-5 वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. आपला पनीर तयार झालेला आहे. बघा किती सॉफ्ट आहे. आता आपण हे हाताने मळून घेऊया. आता आपण हे मळून घेऊया. मी थोडासा तुपाचा हात लावलेला आहे. तूप तेल तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते लावा. मी थोडासा तुपाचा हात घेतलेला आहे. आणि आपल्याला हे असं पामने मळून घ्यायचं आहे. आपल्या तळव्याने असं असं करून मळून घ्यायचं. डो जसं आपण मळतो गव्हाचं पीठ वगैरे आपण कसं मळतो तसं थोडंसं हे असं असं दाबून दाबून मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला रसगुल्ल्याचे गोळे बनवता येतील. त्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं. एकदम आपल्या पीठ तयार झालं पाहिजे. गोळे बांधता आले पाहिजेत. छान करतेस मम्मा. थँक्यू. अमोहा आलेली आहे रेसिपी बघायला. मला रेसिपी बनवायला आवडते आणि अमोहाला बघायला आवडते. मोठी झाल्यावर अमोहा ही छान छान रेसिपी बनवणार आहे, हो की नाही? असं बघून घे, मम्माकडून शिकून घे आणि तू पण बनव. पण मला आताच मगाशी माहिती नाही. पण मी शिकवेन तुला.
पण मी दुसरं बनवू शकते काहीतरी. ओके. तुला माहिती ते पेढेचे गोळे तू पण चला तर मी हे आता बनवलेले? मळून घेते चांगलं आणि मग तुम्हाला भेटते. अशा प्रकारे बघू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि याचे गोळे बनवते. तुम्ही तुम्हाला हवे तेवढ्या आकाराचे बनवू शकता. आपण जो पाक बनवणार आहे त्याच्यात जाऊन ते थोडे फुलणारच आहेत म्हणून मी छोटे छोटे केलेले आहेत. अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते. बघू शकता तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. तर अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते. अशा प्रकारे इथे मी रसगुल्ल्याचे असे पेढे बनवून घेतलेले आहेत. तर त्याच्यासाठी आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. इथे मी आता पाक बनवून घेते साखरेचा. आपल्याला एक तारी पाक नाही बनवायचा आहे, तर थोडा पातळच ठेवायचा आहे. जसं आपण गुलाबजामसाठी बनवतो तसा नाही बनवायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त आटवून घ्यायचं नाही आहे पाणी. थोडी साखर विरघळली की आपले रसगुल्ले त्याच्यात सोडायचे आहेत आणि उकळी काढून घ्यायचे, जेणेकरून जो आपण बनवला आहे पाक तो चांगला रसगुल्ल्यांमध्ये मुरेल. बघू शकता इथे साखर वितळलेली आहे आणि आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक तारी पाक नाही बनवायचा आहे, पातळच ठेवायचा आहे. बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये आपले रसगुल्ले एक एक रसगुल्ले सोडूया. अशा प्रकारे आपण हे सगळे रसगुल्ले ह्याच्यात सोडून घेतलेले आहेत. आपण आता एक झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊया याला, जेणेकरून त्याच्यात पूर्ण साखरेचा पाक ॲब्झॉर्ब होईल. इथे आपल्या तर रसगुल्ले होत आहेत तोपर्यंत आपण इथे रबडी बनवून घेऊया. रसमलाईची जी मलाई असते ती बनवून घेऊया. तर इथे मी दूध काढून ठेवलेलं मगाशी, ते थोडंसं बॉईल करून घेऊया. याच्यात आपण थोडीशी साखर घालूया. आपल्या रसमलाई जी आपण रसगुल्ले बनवतो त्याच्यात आपण पाकामध्ये आपण भिजत टाकलेले आहे, त्याच्यामुळे रबडीमध्ये आपण थोडंसं साखर टाकायची आहे. त्याच्यात मी साखर घालून घेते थोडी. थोडी साखर विरघळल्यावर आपण त्याच्यामध्ये थोडंसं फूड कलर ॲड करणार आहे, येलो कलर येण्यासाठी मलाईला. आपल्या इथे दूध बॉईल होतं आहे तोपर्यंत आपण आपले रसगुल्ले बघूया. तर बघू शकता तुम्ही इथे रसगुल्ले आपले फुललेले आहेत. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया. अशा प्रकारे इथे आपलं दूध उकळलेलं आहे आणि साखरही वितळलेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये थोडासा येलो फूड कलर टाकून घेऊया.
चांगलं दूध आपण उकळून थोडं आटवून घेऊया. घट्ट झालं दूध की आपण रसगुल्ला सोडायचा आहे. बघू शकता इथे आपली आता रबडी बनली आहे. एवढंच घट्ट ठेवायचं आहे आपल्याला, जास्त घट्ट करायचं नाही. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये वेलची टाकूया. कोणतीही स्वीट डिश बनवताना वेलची कधी आधी टाकायची नाही, कारण बॉईल होताना त्याची पूर्ण चव मरून जाते. त्याच्यामुळे बॉईल झाल्यावर वेलची टाकायची आहे आपल्याला, जेणेकरून त्याची चव राहील, त्याचा सुगंध राहील याच्यासाठी. आता आपण हे थोडंसं 2-3 मिनटं उकळून घेऊया आणि मग आपली रबडी तयार आहे. आता हे आपले रसगुल्ले फुलून झालेले आहेत. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया, नंतर त्याच्यावरती रबडी घालून घेऊया.